कालच माझ्या हातात बसणारा छोटासा चिकू आज घरभर पळणारा आमचा चिकुडी झाला आहे. वेळ इतक्या पटकन कसा निघून गेला खरंच कळलंच नाही. चिकूचं सुरुवातीचं हसणं, त्याची ती रडारड, त्याने मला पहिल्यांदा म्हणलेलं आई, पहिल्यांदाच डोळ्यात डोळे घालून बघणं, त्या प्रत्येक क्षणाने आमचं आयुष्य बदललं. आई होणं म्हणजे नक्की काय असतं हे चिकूनेच मला शिकवलं. खरं म्हणजे त्याने आई बाबा म्हणावं अशी आमची इच्छा होती. पण आता किती नाटकं करतात लहान बाळं. मुद्दाम मला मम्मी म्हणतो आणि मग आपण आई म्हणायचं म्हटल्यावर हसून आई म्हणतो. हे सगळं आठवायला गेल्यावर मला तर हे सगळं स्वप्नच असल्यासारखं वाटतं. चिकूच्या ह्या सर्व गोष्टी आठवताना खरंच एक वेगळीच फिलिंग आहे. पहिल्यांदा त्याने छोटं पाऊल टाकलं तेव्हा जणू आमचं जगच पुढे चालायला लागलं. प्रत्येक दिवस नवा अनुभव, प्रत्येक क्षण नवं हसू घेऊन येत होता. आजूबाजूचं जग त्याच्यासाठी नवीन आहे आणि आम्ही त्याच्या प्रत्येक क्षणाची साक्षीदार होऊ. चिकूने प्रत्येक वेळेस असं गुणी बाळासारखंच राहावं अशी माझी कधीच इच्छा नसते. त्याने अशीच मस्ती करावी आणि त्याच्या आयुष्यात ही सगळी प्रेम करणारी माणसं अशीच कायम जोडलेली राहू देत. खरंच खूप मजा आली. चिकू सगळ्यांचाच खूप लाडका आहे आणि त्याला पण ही सर्व माणसं खूप आवडतात आणि हा असा आमच्या घराचा लाडका असा छोटासा एनर्जी बॉम्ब आहे. कधी खेळतो, कधी पडतो, कधी हसतो, कधी रडतो, थोडं नाही जास्तच रडतो. काय झालं बाळा? बघितलं ना, कधी इतका खट्याळ होतो की घरभर मस्तीच मस्ती. पण खरं सांगायचं तर त्याच्याशिवाय घर रिकामं आहे. आमचा छोटा हिरो 2 वर्षाचा झाला. कालच जन्मला होता असं वाटतं अजूनही. या 2 वर्षात त्याने आम्हाला खूप काही दिलं. प्रेम, आनंद आणि जगण्याचं नवं कारण. देवा असंच हसत राहू दे आमच्या चिकूला, अशी सुंदर राहू दे ही जर्नी. हो, आता चिकू आम्हाला तर खूप आवडतो, पण आमच्यासारखा तुम्हालाही चिकू आवडत असेल तर त्याच्या या छोट्याशा जगाचा भाग व्हा. तुम्ही पण चिकूच्या चॅनलला असंच प्रेम देत राहा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय. वाश आता नाच. बाय कर. फ्लँकीस.